जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत यांचं प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकतं का? लोकांनी लाईफस्टाईल बदलायची हे ठरवलेलं आहे. आता लोक हे बघतात की मला हेल्दी राहण्यासाठी मला काय करायला पाहिजे. ऋतू बदलत आहेत तसं तुमचा आहार विहार व्यायाम याच्यात बदल होतोय का? पावसाळ्यातच डॉक्टरांकडे गर्दी पण सगळ्यात जास्त वाढते. अगदीच दीर्घकाळ एकाच पद्धतीचं रुटीन चालू ठेवल्यामुळे सीझनल डिसऑर्डर सुद्धा होऊ शकतात, की सीझनल काही डिसऑर्डर्स होताना त्यालाही दिसतात. पावसाळा आला, सर्दी ताप पडसं होतंय, जुलाब होत आहे. इंटरनली जी स्ट्रेंथ असते आपली, जी इम्युनिटी असते, अगदी जी आपल्याला बऱ्याच आजारांपासून वाचवते. अगदी. बऱ्याच म्हणजे मला असं म्हणायचंय की लाईफस्टाईल डिसऑर्डर जे होत आहेत सध्या, जी डायबिटीस झाला किंवा कॅन्सर सारखा आजार झाला, ऑटोइम्युन डिसिजेस झाले, ठीक. हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत यांचं प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकतं का? म्हणजे आपल्याला आता माहिती आहे की माझ्या पॅरेंट्सला डायबिटीस आहे, मला नको व्हायला, बरोबर. तर त्याच्यावरती काही फायदा होईल का? याचा? हो, काही प्रमाणामध्ये याचा निश्चितच तसा फायदा होऊ शकतो. आपल्या कुलश परंपरेत आलेले जे काही फॅमिली डिसऑर्डर्स आहेत हा, ते बऱ्यापैकी मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात. बरोबर. आई वडिलांची जशी जीवनशैली आहे तशीच जर मुलांची असेल, तसंच आहार परंपरा असेल, जर ते कफकर आहार विहार करणारेच असतील तर मुलांमध्ये सुद्धा त्याचेच व्याधी दिसतात. पण जर आई वडिलांना माहितीच नाहीये की ऋतूनुसार त्याच्यामध्येही बदल करायचे असतात, तर ते मुलांकडूनही होणार नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे इनडायरेक्टली ते व्याधी पुढच्या पिढीमध्ये आपल्याला आलेले दिसत आहेत. याच्यामध्ये आयुर्वेदात सांगितलेले 2 भाग आहेत खरं तर, दिनचर्या आणि ऋतुचर्या. पण दिनचर्या आणि ऋतुचर्या हे विषय लोकांना दिनचर्या त्यातल्या त्यात माहिती आहे, ऋतुचर्यामध्ये तेवढं माहिती नाही. माहिती नाही. आणि कोण माहिती करून घेण्याचा तसा काही विशेष प्रयत्न पण करत नाहीये, की दिनचर्याच फक्त फॉलो करतात आणि ती दिनचर्या चांगली लाईफस्टाईल म्हणजे दिनचर्या. आणि मग त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस घेणं, मग व्यायाम करणं, म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित करणं हे येतं आणि तेच वर्षभर चालतं. अगदी अगदी असं दिसतं. ऍक्च्युअली ऋतूनुसार ते बदलायला हो पाहिजे. हो. आता म्हणजे लोकांनी लाईफस्टाईल बदलायची हे ठरवलेलं आहे. शहरी वातावरणामध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये एका ठिकाणी बसून 8-8 तास काम करावं लागतं लोकांना. अशा वेळेला त्यांना लक्षात येतं की आपल्याला काही ना काहीतरी शरीरामध्ये वजन वाढलंय, बरोबर, कोलेस्ट्रॉल वाढले, काही जणांच्या डायबिटीसकडे जाण्याची टेंडन्सी येते 40व्या वर्षीच. म्हणून लोकांनी हे टाळावं म्हणून त्यांची दिनचर्या लाईफस्टाईल सुधारली आहे. ते व्यायाम करायला लागलेत, ते पौष्टिक आहाराकडे जायला लागलेत. एक डायटिशियनचा अप्रोच जसा असतो तेवढ्या अप्रोचने ते त्यांचा दररोजचा डाएट चेंज करायला लागलेत. पण याच्यामध्ये थोडीशी मेख आहे. हा, जसे ऋतू बदलत आहेत तसं तुमचा आहार विहार व्यायाम याच्यात बदल होतोय का? कदाचित नाही होत, नाही होत. तसं नाही होत. आणि म्हणून ते जे 12माही एकच प्रकारचं रुटीन ते फॉलो करतायत, त्याच्यामुळे त्यांना पुरेशी ती जी काही इम्युनिटी म्हणतोय आपण किंवा निरामय तो म्हणतोय ते तसं मिळत नाहीये आणि उलट पक्षी त्यांना कुठल्या तरी वेगळ्याच व्याधींना तोंड द्यावं लागतंय. ओके. म्हणजे आपण बऱ्याच जणांना, म्हणजे मी पण प्रॅक्टिस करतो तर बऱ्याच वेळेला मी असे बघतो रुग्ण की ज्यांचं रुटीन एकदम चांगलं आहे, व्यवस्थित आहे, सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं आणि दिवसभर त्यांचं एक ठरलेलं असतं, पण तरी सुद्धा त्यांना काही ना काहीतरी व्याधी होतात. व्याधी म्हणजे असे काही मोठे व्याधी नाही, पण एक सिंपल सांगायचं झालं तर हायपर ऍसिडिटी. अगदी. आणि त्यांना पचन व्यवस्थित होत नाही, आंबट गुळण्यावरती येणं, मग वारंवार तोंड येणं, मूळव्याधीचा त्रास सुद्धा त्याच्यामध्ये होत असतो. म्हणजे हे सगळं करूनही त्यांना होत असतं, कारण जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठेतरी ते वर्षभर एकच फॉलो करतात. अगदी. कदाचित याच्यामध्ये जी आयुर्वेदाची मूळ तत्व आहेत ना, ज्याला आपण अग्नी पचनशक्ती म्हणतो, त्याच्याकडे त्यांचा तेवढाचा फोकस नाहीये. ते एक रुटीन म्हणून विशिष्ट आहार्य पदार्थ, अंडी असतील, तुमचे आपण बदाम काजू म्हणूयात ते असतील, किंवा काही प्रोटीन रिलेटेड वेगळे इन्ग्रेडियंट्स असलेल्या गोष्टी ते घेत असतील, ते घेऊ शकतात, चुकीचं नाहीये. पण त्याच्या मागचं जे काही लॉजिक आहे, त्याच्यासाठीच्या ज्या शरीराच्या अपेक्षा आहेत, त्याचं भूक, त्यावेळेच्या ऋतूनुसार त्यांची शरीरामधली दोषांची स्थिती आणि त्यांचं एकंदरीत बळ आणि त्यांची दिनचर्या आणि चालू असलेला ऋतू सुद्धा तोही तेवढाच महत्वाचा आहे. जर हे सगळ्याचं त्यांना गणित पुरेसं समजत नसेल तर एवढे चांगले चांगले उपाय करून सुद्धा त्यांना हवं ते फळ मिळणार नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय तसे इन जनरल डे टू डे चुकीच्या रुटीनमुळे सुद्धा व्याधी होतील आणि दीर्घकाळ एकाच पद्धतीचं रुटीन चालू ठेवल्यामुळे सीझनल डिसऑर्डर सुद्धा होऊ शकतात, मेटाबॉलिक डिसऑर्डर सुद्धा होऊ शकतात. बरोबर आहे. सर हे ना कसं झालंय की सध्या सोशल मीडिया, तर मी सुद्धा सोशल मीडियावरती बराच ऍक्टिव्ह आहे. अगदीच. तर मी गेल्या 8 वर्षापासून व्हिडिओ बनवतोय आणि सोशल मीडिया खूप बदलली आता. बरोबर. आता लोक थोडंसं सुजाण होऊन कंटेंट बघतायत.
अगदी असं काही बघत नाही. कारण आता बरेच जण आलेले आणि तज्ज्ञ लोक आलेले आहेत आणि त्यामुळे ती लोक सुद्धा एक पर्टिक्युलर काही गोष्टी स्वतःच फॉलो करतात आणि स्वतःच जातात. म्हणजे त्यांची मानसिकता कुठेतरी आता बदलली आहे लोकांची. हो, म्हणजे पूर्वी लोक युट्यूबवरती किंवा गुगलवरती असं शोधायची की मला हा आजार झालाय, बरोबर, तर त्याला काय करायचं याचं सोल्युशन शोधायचे, व्याधी आणि त्याची चिकित्सा. आता लोक हे बघतात की मला हेल्दी राहण्यासाठी मला काय करायला पाहिजे, आणि ही मानसिकता बदलली. तर ऋतुचर्या ज्या वेळेला हा विषय येतो तर तो थोडासा कॉम्प्लिकेटेड होतो, कारण प्रत्येकाला एखादं दिनचर्या सांगितलं तो ती फॉलो करेल. बरोबर. पण ऋतुचर्यामध्ये दरवेळेला चेंजेस कसं करत राहणार. त्याच्यासाठी पहिलं माझा प्रश्न असा आहे की मानसिकता कशी असली पाहिजे आणि त्याची विचारसरणी कशी असली पाहिजे एखाद्या व्यक्तीची. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की त्यांना हेल्दी राहायचं हे कळालेलं आहे. हे कळालं आणि ती तयारी पण आहे करण्याची. आणि व्याधी झाल्यानंतरचे उपाय सुद्धा त्यांना अवेलेबल आहेत हेही माहिती आहे. हेही माहिती आहे. बरोबर आहे. आता हेच आयुर्वेदही ओरडून सांगतोय पुरातन वर्षांपासून की जो व्याधीग्रस्त नाहीये, त्यातल्या त्यात ज्याला व्याधी झालेले नाहीयेत, अशा स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य रक्षण त्याने केलं पाहिजे. बरोबर. आता हे करण्यासाठीचे काही जे इन जनरल उपाय आहेत त्याच्यामध्ये आपण दिनचर्या ऋतुचर्या म्हणतोय. हे का केलं पाहिजे, तर निश्चित आहे की सीझनल काही डिसऑर्डर्स होताना त्यालाही दिसतात. पावसाळा आला, सर्दी ताप पडसं होतंय, जुलाब होत आहे, खूप जनरल आहे. लहानपणापासून असं कोणतंच मन नसणार आहे की त्याला हे झालेलं नाहीये. बरोबर. म्हणजे त्याला हे कळतंय, त्याच्या स्मृतीमध्ये सुद्धा राहते की गेल्या वर्षी पावसाळ्यात असं काहीतरी झालं होतं. बरोबर आहे. मग पुढच्या वर्षी पुन्हा त्याच चुका त्याने केल्या पाहिजेत का? नाही केल्या पाहिजेत. आणि पावसाळ्यातच डॉक्टरांकडे गर्दी पण सगळ्यात जास्त वाढते. अगदीच. म्हणजे थोडक्यात काय आहे की लोकांना कळतंय पण वळत नाही. आता याच्यासाठी त्यांना हे समजून घेतलं पाहिजे की ऋतूनुसार जर आपण काही आहाराविहारात बदल ठेवले तर कदाचित आजारी पडण्याचं आणि ते जे जनरल प्रॅक्टिशनरकडे 3 दिवसांची 5 दिवसांची औषधं अँटीबायोटिकचं सत्र करावं लागतंय ते नाही करावं लागणार आहे. त्यांची मानसिकता ऋतूनुसार बदल करण्याची होत नाहीये. याचं खरं तर वास्तविक कारण असं आहे की लोकांना ऋतू सीझन बदलतायत म्हणजे ते फक्त 3च ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा एवढंच माहितीये. पण त्याच्यातही थोड्या बायफर्केशन्स आहेत, वेगवेगळ्या शेड्स आहेत. बरोबर. आणि ते बदलतानाच जो एक वेगळा टाइम असतो ज्याला आपण ऋतुसंधी म्हणतो, ऋतुसंधी काळ, त्याच्यामध्ये कसं वागायचं हे कळत नाही आणि तिथून सगळी गडबड सुरू होते. बरोबर. त्यांना हे नक्की कळतं उन्हाळ्यात जसं खायचं प्यायचंय तसं पावसाळ्यात नाही, पावसाळ्यात आहे तसं हिवाळ्यात नाही. पण तो बदल कसा करायचा कदाचित हे त्यांना तेवढं नीटचं समजत नाही. आणि हे आधीची जी पिढी होती आपली 90च्या आधीची, जी आपण म्हणू शकतो की ग्रँड पॅरेंट्सची जनरेशन आहे, त्यांना हे खूप सहज सुलभ होतं. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे काय, आजच्या आपली जी लाईफस्टाईल आहे मेट्रोपॉलिटन सिटीतली असेल किंवा आजकाल आपण बघू शकतो की अगदी खेडोपाड्यांमध्ये पण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फास्ट फूडच्या चेन्स आलेल्या आहेत. लोकांकडे मोबाईल आल्यामुळे रात्रभर जागरणं होत आहेत. त्यामुळे ते त्यांचं जीवनामधलं जे एक सहज पण होतं आहार विहारामध्ये बदल करण्याचं ते होत नाहीये. वेगवेगळ्या गोष्टींचे ट्रेंड्स येतात. आता अगदी सहज सांगायचं झालं तर जो मोमो फक्त उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी मिळत होता त्याचे आज गल्लोगल्ली प्रत्येक नाक्यावरती तुम्हाला दिसतात. तर असे काही ट्रेंड्स झाल्यामुळे लोकांना ते बदल सुचत नाहीयेत, समजत नाहीयेत आणि त्याच्यामुळे ते वारंवार आजारी पडतायत. हे त्यांना जर कळालं आपल्या माध्यमातून, जर हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना कदाचित हे पटेल की हो ऋतू बदललाय म्हणजे आहारामध्ये बदल करायला पाहिजे. आणि जर त्यांना ही अनुभूती आली की असं केल्याने कदाचित डॉक्टरकडे जायची ह्या वेळेला वेळ आली नाही तर त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवावं की हा आपल्याला हे केलं पाहिजे. बरोबर आहे.